आमनाकडे आकाजीले एकदम मस्त साजऱ्या बनवतच कांदेशमा. हा ते मस्तपैकी तेल टाकी सन रवा भुजिले आणि लालसर वस्तत लो. तेले मग नंतर परत काढिले आणा. गॅसवर कढाई ठेवा आणि त्यानं मग पाणी टाकाना. त्यानं मग गूळ टाकाना आणि एकदम मस्त पाक तयार कराना. पाक असा मस्त होऊ द्या ना. चांगल्या मुंग्या येते सरलोंग जास्त बी होऊ द्या नाही तर मग तो सांजा कडक होस. ते गोईनं पाणी रवामा टाकाना आणि तो रवा खाल्यावर हे करले आणा. चांगला कालायले आणा. परवा पेपर आहे तिचा मला टेन्शन आलं बाबा. त्या रवाले 2 दिवस मुरा द्या ना मस्त. मग असा मस्त सांजा तयार होस. मग त्यानं मग टाकाना थोडंसं खोबरं, विलायची असं मस्त एकत्र करीले आणा. सांजा ठेवल्यानंतर त्यांना कलर बी बदली जास आणि सांजा असा मोकळा मोकळा होस मस्त एकदम भारी. त्यांना मग थोडंसं खोबरं किस आणा, खोबरं कालायले आणा, विलायची टाकी द्या आणि मग सांजऱ्या लाटाण्या मस्तपैकी मैदा भिजिले आणा. मैदा नाही तर मग आपण ओलेल रवाने बी पिठी रास ना. गहू ओलतच त्याने रवा पिठी पाडीसन ते मस्त छोटा छोटा पाता लाटाना आणि त्या सांजऱ्या भराण्या आणि मस्त कापिले आणा आजूबाजूले छोट्या छोट्या सांजऱ्या भराण्या. त्याला थोडंसं असं कापूसवरी पाणी लावणं आणि मग कापाना. नाही तर मग ते चिटकस नाही ते पातं उलटी आण म्हणा सातले. मस्तपैकी छोट्या छोट्या सांजऱ्या लाटिले आणा. असा ते मस्त तेल काट कोपरा मस्त दाबिले आणा. जेणेकरी सांजरी फुटणार नाही, त्यानं मग तेल घुसणार नाही. व्यवस्थित दाबा का फिरकीले आणि कापिले आणा मस्त तेले. मस्त गोल आकार येऊ द्या ना. असं तिरपदार पण नको यायला पाहिजे. आता आपली सांजरी तयारी. गॅसवर कढाई ठेवा आणि तेल गरम कराना. तेल चांगलं तपणं का त्यानं मग सांजरी टाकानी. अशा मस्त सांजऱ्या फुलतेस एकदम. ती काढेले आणि मस्तपैकी खावाले एकदम भारी लागतीस या सांजऱ्या. खानदेशमा बोलते होतीस आकाजीले बरेबर होतीस मस्त. आता याचा पद्धत खाली आपल्या सांजऱ्या रेडी येतीस. ते आपण खाऊ शकतो साथे.